नमस्कार. खरं तर आज खूप उशीर झाला आहे, पण थंडीचा सीझन आहे, खूप थंडी पडली आहे आणि आमच्या घरातला सगळ्यात छोटा मेंबर म्हणजे माझी नणंद, तिला आज शेवईची खीर खावीशी वाटतेय. तर तिच्या इच्छेखातर मी आता एक शेवईच्या खिरीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप रेसिपी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी कढई घेतली, ती गॅसवर ठेवली, त्यामध्ये मी तूप टाकला आहे. त्यात आता मी ही शेवई टाकणार आहे आणि थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत ती तुपामध्ये थोडस हलवून घेणार आहे. अशा प्रकारे तुपात थोडस परतून घेतलं आहे. आता मी ते एका प्लेटमध्ये काढते. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी विलायची टाकली आहे, त्यामध्ये मी साखर टाकते आणि ह्याला पण बारीक करून घ्यायचंय. अशा प्रकारे मी विलायची आणि साखरेची पावडर करून घेतली. बदाम आणि पिस्ता मी थोडासा जाडसर असा सुरीने कट करून घेते. आता कढईत मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये मी हे कट केलेले बदाम आणि पिस्ता थोडेसे तुपात परतून घेते. आता मी ह्यामध्ये दूध टाकते. त्यामध्ये मी आता दूध टाकलं आहे. यात मी बारीक केलेली विलायची आणि साखर टाकते. दुधाला आता उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये शेवया ज्या आपण तुपामध्ये परतून घेतल्या होत्या त्या टाकणार आहे. दुधाला चांगली उकळी आली आहे. आता त्यामध्ये आपण शेवया टाकूया. एक 2-3 मिनिटं शेवया दुधामध्ये चांगले शिजू द्यायच्या. अशा प्रकारे शेवयाची खीर तयार आहे. आपण इथे आता सर्व करूया.